एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत येते आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची आज भेट झाली आहे। दुपारी 1:30 ते 3:30 अशा 2 तासात ही भेट झाल्याची आपल्याला माहिती मिळते। ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याची माहिती आहे। आता या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली ते मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये। मात्र बिहारच्या निवडणुकांसंदर्भात यात काही चर्चा झाली आहे का? कारण भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस आहेत। त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या दृष्टीने काही चर्चा झाली आहे का? अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत। ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। देशपांडे सर, आपण पाहतो ही 2 तास गुप्त बैठक झाली आहे। काय नेमकी यामागची कारण असू शकतात? बिहारची निवडणूक असेल की मराठा आरक्षण असेल, अशा अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत। बरोबर आहे। ही एक अतिशय अनपेक्षित अशी भेट झालेली आहे आणि दीर्घ आहे, म्हणजे 2 तास ते एकत्र होते। आणि गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं तर शिवसेनेच्या बाजूनी विरोधकांना उत्तर देणं किंवा विरोधकांवर हल्ले करण्याची जबाबदारी संजय राऊत यांनी घेतलेली आहे। आणि भारतीय जनता पक्षाची ती आघाडी देवेंद्र फडणवीस स्वतः सांभाळतात विरोधी पक्षनेते म्हणून। त्यामुळे या 2 जणांमध्ये झालेली बैठक ही साहजिकच अनेक चर्चांना आणि अनेक शक्यतांना जन्म देते आहे। पण अजूनपर्यंत तरी नक्की त्यांच्यामध्ये दोघांमध्ये काय चर्चा झाली हे कळत नाहीये। ज्यांनी संजय राऊत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांचा फोन बंद आहे। त्यामुळे अनेक खरं तर विषय आहेत आत्ताच्या एकूण राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या। जसं आता तुम्ही सांगताय की बिहारची निवडणूक आणि मराठा आरक्षण हे 2 महत्वाचे विषय आहेत। परंतु मला असं वाटतं की संजय राऊत या दोन्ही विषयांमध्ये काही फारसे सक्रिय नाहीयेत। गेल्या काही दिवसांपासून आपण संजय राऊत यांची जर भूमिका बघितली तर ते शिवसेनेच्या वतीने मध्यस्थ किंवा ज्याला आपण राजदूत म्हणू अशा प्रकारची भूमिका वेगवेगळ्या पक्षांकडे पार पाडतायत। मग ते कधी शरद पवारांशी चर्चा करतायत, कधी दिल्लीमध्ये आणखीन मित्रपक्षांशी चर्चा करतात। भारतीय जनता पक्षाच्या विरोधातले जे मित्रपक्ष आहेत शिवसेनेचे जे असू शकतात किंवा होऊ शकतात अशाशी त्यांच्या चर्चा सुरू असतात। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या सुशांत सिंग राजपूत यांचा मृत्यू आणि त्यानिमित्ताने सुरू झालेल्या वेगवेगळ्या चर्चा आहेत ज्याच्यावरती भारतीय जनता पक्षाने खूप मोठी टीकेची झोड उठवलेली आहे। आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या सरकारमधल्या एका मंत्र्याचं पण नाव मध्ये आणलं जाते चर्चेमध्ये फार खुबीनी कौशल्याने। त्यामुळे त्या चर्चेपासून ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे एकेकाळी मित्रपक्ष जे आहेत, अनेक वर्ष मित्रपक्ष होते, त्यांच्यामध्ये वाढत चाललेलं अंतर आणि नुसतं वाढत चाललेलं अंतर नाही तर त्यातली कटुता पण दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तर ही कटुता कमी करण्याच्या दृष्टीने यामध्ये काही चर्चा झाली का? किंवा सुशांत सिंग राजपूत प्रकरणामुळे महाराष्ट्राची जी काही प्रतिमा खराब होती आहे, आज अनेक ठिकाणी दिल्लीमध्ये सुद्धा त्यावरती मोठी चर्चा होती, विशेषतः हे नार्कोटिक्स आणि या प्रकरणामधून जसं पंजाबच्या संदर्भात उडता पंजाब असा सिनेमा आला तसा आता महाराष्ट्राच्या बाबतीत चर्चा सुरू होणार का? अशा पद्धतीने महाराष्ट्राची प्रतिमा जी खराब होतीये तर त्याबद्दल काही बोलून आपल्याला तिथे काही थांबवता येईल का? अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शक्यता आज बोलून दाखवल्या जात आहेत। महाराष्ट्रात आता तरी काही तातडीने निवडणुका नाहीयेत, महानगरपालिकेच्या निवडणुकांना सुद्धा वेळ आहे आणि निवडणुकांच्या संदर्भात किंवा अशी काही चर्चा आता शिवसेना आणि भाजपच्या कुठल्याही प्रतिनिधींमध्ये होईल असं वाटत नाही। किंबहुना महाराष्ट्राचेच काही प्रश्न आणि दिल्ली आणि राज्याचे संबंध, दिल्लीतलं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार या दृष्टीने काही चर्चा त्याच्यामध्ये झाली असण्याची शक्यता आहे। आणि मग महाराष्ट्राच्या 2-4 प्रश्नांबरोबर मग राजकीय चर्चा सुद्धा ही कटुता जरा कमी व्हावी या दृष्टीने प्रयत्न झाले असतील अशी आपल्याला असा विचार करणं शक्य आहे या दोघांच्या भेटीमध्ये। आपण असं म्हणू शकतो की या साऱ्या शक्यता आहेत आणि ह्याच्यातल्या नेमक्या कुठल्या मुद्द्यावरती चर्चा आली असेल अजून कळू शकलेलं नाहीये। मुद्दे खूप आहेत, मुद्दे तर खूप आहेत, म्हणजे कुठल्याही मुद्द्यावरती चर्चा असू शकते आणि असा कुठला मुद्दा ऐरणीला आहे असं नाहीये की आता याच मुद्द्यावरती त्या दोघांनी चर्चा करावी। त्यामुळे अनेक मुद्दे आणि राजकारणामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून अनेक जण काम करत असतात, काही समान मित्र असतात। हे समान मित्र वेगवेगळ्या राजकीय नेत्यामधलं, राजकीय पक्षांमधलं अंतर कमी करण्याचा सतत प्रयत्न करत असतात। हा राजकीय प्रक्रियेचा एक भाग आहे आणि त्यातूनच ही जी बैठक आहे, जी भेट आहे ती झाली असावी असं समजायला आपल्याला वावं आहे। खरंय देशपांडे सर, आपण असंही म्हणू शकतो का की भाजपकडनं या बैठकीसाठी प्रस्ताव पुढे केला जाऊ शकला असेल? आता सांगणं अवघड आहे। पण एकूण शिवसेनेची जी काही भूमिका असते आणि विशेषतः संजय राऊत जे आता
ज्या मूडमध्ये आहेत, तर त्यामध्ये मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाच्याच बाजूने कुठल्या तरी मित्रांनी, समान मित्रांनी यामध्ये पुढाकार घेतलेला असू शकतो. खरंय. आणखीन एक महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे की अनेकांना आता असं वाटू शकतं किंवा या भेटीनंतर अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होऊ शकते की काय बाबा राजकीय भूकंप महाराष्ट्रात होईल का, पण तशी परिस्थिती सध्या तरी दिसत नाहीये, पण असं काही होऊ शकतं का? नाही, आता तरी काही तसं वाटत नाहीये. म्हणजे भूकंप होण्यासाठी सुद्धा काहीतरी आजूबाजूला घडावं लागतं, काहीतरी सूचक घटना घडाव्या लागतात किंवा तशी परिस्थिती निर्माण व्हावी लागते. तशी परिस्थिती आताच्या स्थितीला तरी काही दिसत नाहीये. हा फार मोठा भूकंप वगैरे नसेल, पण काही दुरुस्ती असू शकतात त्याच्यामध्ये. खरं. देशपांडे सर, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असा की गेल्या काही दिवसामध्ये अजित पवार किंवा पार्थ पवार यांच्याकडनं काही ट्विट्स झाली. अजित पवारांकडनं ते ट्विट झालं, अर्थात ते आता त्यांचं अधिकृत अकाउंट होतं की नाही इथपासून चर्चा सुरू आहेत, मात्र त्यांनी ट्विट केलं आणि नंतर ते लगेच डिलीट केलं. तर या सगळ्याचा कुठेतरी या बैठकीमध्ये किंवा ही बैठक घडवून आणण्यामध्ये काही हात असू शकतो का? नाही, ही फारच दूरची शक्यता वाटते मला, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अजित पवारांनी आता दीनदयाळ उपाध्यायांच्या संदर्भामध्ये जे ट्विट केलं किंवा त्याच्या आधी पार्थ पवारांनी जे ट्विट केलं, तर हे थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा पद्धतीने ती चर्चा होऊ शकते. त्यामध्ये संजय राऊत काही मध्यस्थी करतील असं वाटत नाही. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या ज्या नेत्यांशी संजय राऊत यांची जवळीक आहे त्या यादीमध्ये काही अजित पवार आहेत असं अजूनपर्यंत तरी कुठे लक्षात आलेलं नाहीये. ते थेट शरद पवारांशी जास्त संबंधित आहेत आणि त्यामुळे शरद पवारांची या संदर्भातली भूमिका आपल्याला माहिती आहे. संजय राऊत यांनी ते ट्विट मागे घेतलं, त्यामुळे हा प्रश्न काही त्यात येईल असं मला वाटत. ठीक. एकूण सगळी परिस्थिती आपण पाहतोय की आता अचानक भेट झाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात की नेमकं या भेटीमागे कारण काय आहे. मराठा आरक्षणा संदर्भात चर्चा होऊ शकते का? कारण त्याचं कारण असं की जेव्हा आघाडीच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली होती त्यानंतर अशोक चव्हाणांनी असं म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस परत आल्यानंतर बिहारमधनं चर्चा करू, ती झाली आणि त्यानंतर परत काही मुद्दे आहेत का? धनगर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आता पुढे येतोय, त्या दृष्टीने काही यामध्ये तोडगा काढण्यासाठी होऊ शकतं का? तुम्ही म्हणताय त्या दिशेने जर विचार करायचा तर असं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर किंवा अजेंड्यावरती मराठा आरक्षणाविषय आहे, नक्कीच आहे. शिवसेनेच्या अजेंड्यावर तो आहे असं आता वाटत नाही. पण सरकार म्हणून सरकारला जी भूमिका घ्यावी लागते किंवा सरकारला न्यायालयामध्ये जी भूमिका मांडावी लागते आणि मराठा समाज हा महाराष्ट्रातला फार मोठा समाज आहे. या मोठ्या समाजाच्या मनामध्ये जर अस्वस्थता असेल तर ती अस्वस्थता केवळ सरकारला नाही, सर्वच राजकीय पक्षांना त्याविषयी विचार करणं आणि त्याची दखल घेणं ही आवश्यक गोष्ट असते. आणि एवढ्या मोठ्या समाजामध्ये जर अस्वस्थता पसरली, पुन्हा पूर्वीसारखं काही वातावरण तयार झालं तर त्याचा एकूण राज्याच्या दृष्टीने आणि आता कोविड सारखी, कोरोना सारखी सिच्युएशन आहे, या परिस्थितीमध्ये एकत्रितपणे जर आपल्याला हा प्रश्न राजकीय दृष्ट्या हाताळता आला तर त्या दृष्टीने या दोघांनी चर्चा केलेली असल्याची शक्यता नाकारता येते. ही एक शक्यता आहे. ठीक. धन्यवाद पद्मभूषण देशपांडे या सविस्तर चर्चेसाठी. आपण पाहतोय आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यात दुपारी 1:30 ते 3:30 या वेळात मुंबईतल्या हॉटेल ग्रँड हयातमध्ये अचानक भेट झाली आणि ही गुप्त भेट होती. यात नेमक्या काय मुद्द्यांवर चर्चा झाली हे अजूनपर्यंत कळू शकलेलं नाहीये. अनेक मुद्दे आहेत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातले आहेत, महाराष्ट्रासमोरचे अनेक प्रश्न आहेत, त्यावरती काही चर्चा झाली आहे का? बिहार निवडणुकीचा मुद्दा आहे, त्या दृष्टीने भाजपने ही भेट ठरवली होती का? या अनेक चर्चा आहेत, या अनेक शक्यता आहेत. आपण जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रतीक्षा बनसोडे मुंबईतनं सध्या आपल्या संपर्कात आहेत. प्रतीक्षा, या भेटीनंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत, राजकीय वर्तुळात काय सध्या चर्चा आहे? नक्कीच भूषण, या भेटीनंतर मित्र पक्षांमध्ये सुद्धा चिंतेचं वातावरण जे आहे ते आता पाहायला मिळतंय. खरं तर शिवसेना आणि भाजपचं गेले मागील 6 महिने जर आपण पाहिलं असेल, निवडणुकीनंतर त्यांची युती तुटल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद जो आहे तो वाढलेला पाहायला मिळालेला. टीका ज्या आहेत त्या खालच्या पातळीवर दोन्ही पक्षांकडून त्यांच्या पक्षातील नेत्यांवर किंवा अनेक दिग्गज मान्यवरांवरती करताना पाहायला मिळालेले होते. आणि त्यानंतर आता शिवसेना आणि भाजप भविष्यात तरी कधी एकत्र येतील का असा प्रश्न जो आहे तो महाराष्ट्रातील जनतेला पडला होता. पण आज ही अचानक जी भेट झाली त्यामुळे सर्वांचेच आता उचवलेलं आहेत की नक्की ही भेट कशा संदर्भात होती. कारण सातत्याने आता विरोधक सुद्धा किंवा अनेक जणांकडून मागण्या होतात की राज्यात महाविकास आघाडी जे आहे, सरकार जे आहे ते स्थिर ठेवू शकत नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशा सुद्धा मागण्या ज्या आहेत ते विरोधकांकडून सातत्याने बोलल्या जातात. त्यामुळे तर ही भेट नव्हती ना, किंवा आता बिहारचं इलेक्शन आहे जसं तुम्ही बोललात त्या संदर्भात तर ती भेट नव्हती ना,
किंवा मराठा आरक्षण, धनगर आरक्षण या संदर्भात राज्यात सुद्धा आता जो आपण एक नवीन पेच प्रसंग निर्माण झालेला असं बोलू शकतो. कारण मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती आलेली आहे. त्या संदर्भात ही चर्चा होती का अशा अनेक तरतुदी आहेत त्या आता राज्यभरातून काढल्या जातात. पण नक्की ही भेट कशा संदर्भात होती हे दोन्ही विरोधी पक्ष काही कारणास्तव आपला संपर्क प्रतीक्षा बनसोडे यांच्याशी होऊ शकत नाही. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. मात्र तुर्तास आपण ही बातमी पाहतोय. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा सुरू झाली आहे. अचानक या झालेल्या भेटीमुळे महाराष्ट्रात काही राजकीय भूकंप तर होणार नाही ना असंही अनेकांना वाटू लागलंय. मित्रपक्षांमध्ये सुद्धा थोडीशी चिंता निर्माण होऊ शकते. मात्र सध्या तशी परिस्थिती महाराष्ट्रात नक्की आहे का की हा राजकीय भूकंप होऊ शकेल अशी काही परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळे ही शक्यता वर्तवली जाऊ शकते. मात्र जर आपण इतर मुद्दे बघितले तर त्यामध्ये बिहारची निवडणूक आहे, त्याचबरोबर सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण आहे, त्यामध्ये ड्रग्सचा समोर आलेला एक अँगल आहे ज्यामुळे कुठेतरी महाराष्ट्राची बदनामी होतीये. बॉलिवूडमध्ये ड्रग्स सेवनाचं आणि ड्रग्स पेडलरशी असलेल्या संबंधांचं प्रमाण एकूण पाहता एनसीबीच्या चौकशीमध्ये वेगवेगळे खुलासे होत आहेत. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राच्या संपूर्ण प्रतिमेला धक्का लागतोय का या दृष्टीने काही चर्चा या बैठकीत होऊ शकते का? कारण सध्या भाजपने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या सगळ्या चौकशीसाठी भाजपने आग्रह धरला होता सीबीआय चौकशीसाठी आणि त्यानंतर हा मुद्दा भाजपने लावून धरलाय. त्यामुळे त्या संदर्भात काही या बैठकीत चर्चा झाली असू शकेल का? बिहारच्या निवडणुकांसंदर्भात काही चर्चा होऊ शकते का? या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांव्यतिरिक्त महाराष्ट्रात काही राजकीय भूकंप होऊ शकतं का अशी एक शक्यता वर्तवली जाते. मात्र सध्या तशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात तरी दिसत नाहीये. काही कुरबुरी तिन्ही पक्षांच्या या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नक्कीच आहेत. मात्र त्याचा अर्थ असा नाही की या भेटीसाठी किंवा या भेटीसाठी ते सगळं कारणीभूत ठरू शकतं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत. दादा, काय नेमकं या भेटीमागचं कारण होतं? हॅलो दादा. हॅलो दादा, आवाज येतोय? हा बोला दादा. आज देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाली. काय नेमकं या भेटीचं कारण होतं? नाही, संजय राऊतांची आणि देवेंद्रजींची अशी काही भेट झाली मला माहिती नाही. मी पुण्यात आहे. पण साधारणतः दोन राजकीय पक्ष वेगळे असले तरी सुद्धा मैत्री असते, भेटत असतात. त्याचा अर्थ त्यात काही बातमी असते असं नाही. पण तरी तुमचं म्हणणं आहे तर मग मी देवेंद्रजींना विचारतो. आता तरी मला काय माहिती. बर दादा, चर्चा ही होती की काही राजकीय भूकंप वगैरे महाराष्ट्रात होणार आहे का? काय झालं? सॉरी, महाराष्ट्रामध्ये काही राजकीय समीकरणं बदलत आहेत का? नाही, काही बदलण्याचं कारण नाही. कोरोनाचं संकट इतकं वाढत चाललं आहे. सगळ्यांनी मिळून, सत्ताधारी विरोधी पक्ष सगळ्यांनी मिळून त्या कोरोनाच्या संकटाशी लढाई करण्यामध्ये वेळ दिला पाहिजे. अशा प्रकारच्या राजकीय बदलाची कुठलीही शक्यता नाही. आणि देवेंद्रजी आणि संजय राऊत तसे चांगले मित्र आहेत. आता देवेंद्रजी एक महिनाभर बिहारमध्ये चालले असं राऊत म्हणाले असतील की एक कप चहा पिऊ. पण असं काही राजकीय घडामोड नाहीये. बर, आणखीन एक शक्यता अशी की मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चा होऊ शकली असेल. काय झालं? तुमचा मला आवाजच मी देत नाही. काय राजकीय मराठा आरक्षणासंदर्भात दादा काही चर्चा होऊ शकली असेल का या बैठकीत? मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चा होऊ शकली असेल का? कारण राज्य सरकारसमोर आता धनगर आरक्षण आणि मराठा आरक्षण असे दोन्ही प्रश्न उभे राहिले. त्या दृष्टीने मराठा आरक्षणाशी संबंधित चर्चा ही उद्धवजी आणि देवेंद्रजी डायरेक्ट होईल. त्यासाठी संजय राऊत कशाला पाहिजे? बर बर, ठीक दादा, तुर्तास धन्यवाद. मला असं वाटतं की देवेंद्रजी बिहारमध्ये चालला, जरा एक कप चहा पिऊ म्हणाले असतील. म्हणजे चाय पे चर्चा होती असं म्हणायला हरकत नाही. दादा धन्यवाद तुर्तास या प्रतिक्रियेसाठी. आपल्यासोबत आहेत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार. सुधीर भाऊ, या भेटीमागचं कारण काय असू शकतं? काही राजकीय समीकरण महाराष्ट्रात बदलू शकतात का? दूरपर्यंत राजकारणामध्ये काही नवीन समीकरण निर्माण होईल असं आज तरी नाही. कोविड-19चा सामना करण्यामध्ये सर्वजण आपापल्या परीने काम करत आहेत. भारतीय जनता पार्टीचे खाते सेवा सप्ताहाच्या माध्यमातून
माननीय मोदीजी जन्मदिवसाच्या निमित्ताने गोरगरिबांपर्यंत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवा सप्ताहाच्या निमित्ताने संवाद साधताय, त्यांच्या सेवेचे उपक्रम राबवत आहे. 3 तासाची बैठकीचा अर्थ एकच गोष्ट आपण धरली पाहिजे आणि ती म्हणजे महाराष्ट्राची एक ठोस परंपरा आहे. ती परंपरा म्हणजे दोन पक्षाचे नेते हे वैचारिक एकमेकाचे विरोध असू पण हे मित्रही असतात. एकमेकाशी संवाद करण्याची कुठली थोर परंपरा महाराष्ट्राची राहिली आहे. म्हणजे या महाराष्ट्रात अशाही काही नेत्यांची उदाहरणं दिल्या जायची की त्या जिल्ह्यात ते जायचे, त्याच उमेदवाराच्या विरुद्ध भाषणं द्यायचे, रात्री जेवायला पुन्हा त्यांच्याच घरी जायची. अशी अनेक उदाहरणं महाराष्ट्रात ऐकले आहेत, पुस्तकात वाचले आहेत आणि मला वाटतं की ती थोर परंपरा महाराष्ट्राची आहे. आणि आज जी भेट झाली ती सरकार स्थापनेसाठी नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो की सरकार स्थापनेसाठी जी बैठक होईल केव्हा होईल तेव्हा तुम्हाला ती कदाचित माहीतच होऊ शकणार. जी बैठक माहीत झाली सत्ता स्थापनेसाठी होऊच शकत नाही. सुधीर भाऊ, दुसरीकडे आपण बघतोय देवेंद्रजी आता बिहारचे प्रभारी आहेत निवडणुकांचे आणि त्या अनुषंगाने काही झालं असेल का या बैठकीमध्ये? कारण संजय राऊत यांनी काल म्हटलं होतं बिहारमध्ये जर मुद्दे कमी असतील तर आपण मुंबईतनं पार्सल पाठवू. त्या अनुषंगाने काही भेट होऊ शकते का बिहारच्या निवडणुकांसंदर्भात? मला तर नाही वाटत. यांची भेट एक सहज होणारी भेट आहे किंवा भेटीमध्ये दुसरे काही विषय असू शकतात. राजकारण सोडून दुसरेही विषय असू शकतात. पण सत्ता राजकारण हे विषय या बैठकीत असतील असं माझं मत नाही. ठीक. सुधीर भाऊ तुर्तास धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी. आपण पाहतोय देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त भेट झाली आहे. मात्र भाजपकडनं आपण चंद्रकांत दादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण यात कुठल्याही राजकीय समीकरण बदलण्याची नांदी नाही, त्याचा काही विचार नाही असं सध्या त्यांनी म्हटलंय. मात्र या भेटीत नेमकं झालंय काय हे आता येत्या काही दिवसांमध्ये, येत्या काही काळात कळेलच. मात्र ही भेट झाल्यामुळे मित्रपक्षांसकट सगळ्यांमध्येच एक चर्चा सुरू झाली आहे राजकीय वर्तुळामध्ये आणि सगळ्यांच्याच भुवया अचानक उंचावल्या. महाराष्ट्रातल्या या आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि ते म्हणजे महाराष्ट्रात काही राजकीय भूकंप होऊ शकेल का, काही समीकरणं बदलू शकतात का? मात्र तसं काही नसल्याचं भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी सांगितलंय. या सगळ्या घडामोडींमध्ये नेमका मुद्दा काय होता? बिहारच्या निवडणुका, मराठा आरक्षण की सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी भाजपने जी भूमिका घेतली आहे त्यावरून संजय राऊत यांनी या बैठकीसाठी मागणी केली होती का? ही भेट झाली का? असे अनेक मुद्दे या भेटीमागची कारणं असू शकतात. मात्र नेमकी भेट का झाली हे अद्याप कोणीच मान्य करायला तयार नाहीये. राजकीय घडामोडी घडण्यासाठी तशी काही पार्श्वभूमी आता महाराष्ट्रात दिसत नाही. मात्र तरीही 3 पक्षांमध्ये असलेल्या कुरबुरी त्यातून ही भेट घडू शकते का असाही एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. दुपारी 1:30 ते 3:30 या 2 तासांमध्ये नेमकं ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत झालं काय? आता हा मुद्दा राजकीय क्षेत्रामध्ये, राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला जाऊ लागलाय. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची आज अचानक भेट झाल्यानं या भेटीमागचं गूढ काय हे जाणून घेण्यासाठी आता राजकीय वर्तुळातले मित्रपक्ष असतील किंवा इतर पक्ष असतील यांची उत्सुकता वाढली आहे. इतके दिवस देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते म्हणून सरकारवरती विविध प्रकारे टीका करून, आरोप करून एक वातावरण निर्मिती करत होते. मात्र आता अचानक संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानं या भेटीमागे नेमकं दडलंय काय? या भेटीमागचा मुद्दा काय?
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय सध्या आपल्या संपर्कात आहेत. केशव उपाध्याय, काय नेमकं या भेटीमागचं कारण असू शकतं? राजकीय समीकरण काही बदलण्याची शक्यता आहे का महाराष्ट्रात? करंदीकरजी, पहिल्यांदा मी उपाध्याय आहे, उपाध्याय नाही. जरा आपल्याच्यात नोंद करा. बाकी माफ दुसरं असं करा आहे की- माफ करा केशव ठीक उपाध्याय. आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही, मुळात मुद्दा एवढाच आहे की या सगळ्या विषयामध्ये माननीय संजय राऊत जे शिवसेना खासदार आहेत त्यांनी ती भेट मागितली होती, मुलाखतीसाठी वेळ मागितली होती, मुलाखत मागितली होती. त्या मुलाखतीचं एक प्रारूप ठरवा, कारण देवेंद्र इच्छा होती मुलाखत ऑनएडिटेड पूर्णपणे यावी, तर त्याचा एक प्रारूप ठरवते. याची भेट झाली, याच्यामध्ये राजकीय काहीही नाही. बिहारच्या राजकारणावरनं एक मुद्दा संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. तो म्हणजे जर बिहारमधले मुद्दे राजकारणाचे संपले असतील किंवा निवडणुकांचे संपले असतील तर महाराष्ट्रात आजच्या बैठकीमध्ये राजकीय चर्चा काही झाली नाही. मुलाखतीच्या प्रारूपाबद्दल चर्चा झाली फक्त. सामनाच्या मुलाखतीसाठी सामनासाठी मुलाखत संजय राऊत यांनी विचारली होती. त्या मुलाखतीचं प्रारूप ठरवायला ती मुलाखत ऑनएडिटेड यावी अशी माननीय देवेंद्रची इच्छा होती. त्याचं प्रारूप ठरवायला ही आजची मुलाखत झाली. ठीक, म्हणजे राजकीय कुठलीही चर्चा यात झालेली राजकीय नाही. काहीही आजच्या ह्याच्यात नाही. ठीक, धन्यवाद केशव उपाध्याय या सविस्तर चर्चेसाठी. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सध्या आपल्याला हे सांगितलेलं आहे की सामनामध्ये एक मुलाखत संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांची घ्यायची आणि त्यासाठी त्या मुलाखतीचं प्रारूप ठरवण्यासाठी आज ही बैठक झाली. यामध्ये कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही. बिहारच्या निवडणुका नाहीत, महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं बदलणार नाहीत, मराठा आरक्षण नाही, धनगर आरक्षण नाही, असे कुठलेच मुद्दे या चर्चेत आलेले नाहीत. फक्त सामनाच्या मुलाखतीसाठी एक प्रारूप ठरवण्यासाठी 2 तास हे दोन्ही नेते भेटले. त्यांनी या संदर्भातलं प्रारूप ठरवलं, असं सध्या तरी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. एकूणच देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळे एक गूढ निर्माण झालं. अचानक ही भेट का झाली? या भेटीमध्ये काही राजकीय विषय चर्चेला आले का? महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणांवरती काही चर्चा झाली का? मात्र भाजपकडनं याचं खंडन करण्यात आलंय. कुठलीही राजकीय समीकरणं बदलणार नाहीयेत. बिहारच्या निवडणुकीसंदर्भात सुद्धा कुठलीही चर्चा झालेली नाही. मात्र सामनामध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यासाठी संजय राऊत यांनी देवेंद्रजींना विचारणा केली होती आणि त्यानंतर या मुलाखतीचं प्रारूप इथे ठरवण्यात आलं आणि तसं ट्विट देखील आपण बघतोय केशव उपाध्याय यांनी केलंय. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती आणि त्यावर त्या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचं ठरलं होतं. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्यानं एकदा भेटून प्रारूप ठरवण्यासाठी ही भेट झाली. संजय राऊत फडणवीसांची मुलाखत घेणार आहेत. ही आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी. सामनामधनं आपण पाहतोय संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखती घेतल्या. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सामनासाठी मुलाखत संजय राऊत घेणार आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी तसं ट्विट केलंय. मात्र ही मुलाखत कुठल्याही प्रकारे त्यामध्ये बदल न करता आहे तशी जावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती आणि त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट व्हावी असं म्हटलं होतं आणि त्याचं प्रारूप ठरवण्यासाठीच आत्ता ही भेट झाल्याचं केशव उपाध्याय यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. महाराष्ट्रात कोणतीही राजकीय समीकरणं बदलत नाहीयेत. बिहार निवडणुकांसंदर्भात कोणतीही चर्चा या भेटीत झालेली नाही असं केशव उपाध्याय यांनी ट्विट करून स्पष्ट केलंय. मात्र सामनासाठी संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहेत आणि ती कुठेही काटछाट न करता आहे तशीच मुलाखत प्रसिद्ध व्हावी अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्यानं त्या मुलाखतीचं प्रारूप ठरवण्यासाठी भेट झाल्याचं भाजपकडनं आता सांगण्यात आलंय. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय त्यांनी तसं ट्विट केलंय. देवेंद्र फडणवीस सध्या बिहारच्या निवडणुकांचे भाजपचे प्रभारी आहेत आणि त्यासाठी ते बिहारमध्ये असणार आहेत. त्या अनुषंगानं पुढचे काही दिवस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात नसतील आणि आज त्यासाठीच ही भेट झाली. मुलाखतीचं प्रारूप यात ठरवलं गेलं असं ट्विट भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी केलंय. पण पाहिलं सामनामध्ये
भाजपचे नेते, भाजपचे माजी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत संजय राऊत प्रसिद्ध करणार आहेत आणि त्यासाठी त्याचं प्रारूप ठरवण्यासाठी ही भेट असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. भाजपकडनं कोणत्याही प्रकारे राजकीय विषयांवरती या भेटीत चर्चा झाली नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.